हॅलो गाईज, तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. मी आता परत आलो आहे. जवळजवळ 1 महिना होऊन गेला. मी तर शूट केलं होतं अगोदर विगनवाडी रेल्वे स्टेशन. तुम्ही बघितलंच असेल विगनवाडीचा ब्लॉग. तर मी आता परत आलो आहे 1 महिन्याच्या आसपास म्हणजे होऊन गेले. तर सगळे बोलत होते आणि न्यूजला पण आलं होतं की 1 एप्रिलपासून रेल्वे चालू होणार आहे. आणि जे सगळं काम राहिलेलं आहे ना, ते जे इलेक्ट्रिक खांब आहेत तर त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे मी असं ऐकलं आहे की इलेक्ट्रिक वरतीच रेल्वे चालणार आहे. तर तसं असेल तर तुम्हाला दाखवतो खांबचं काम किती झालं. आणि स्टेशनवर आले मी तर स्टेशनवरती कोणच नाही, एकदम सामसूम आहे. आणि येताना सगळं ते बघून पण आलो आहे. तर इलेक्ट्रिक खांबचं काय एवढं काम झालेलं नाही दिसलं मला, पण साईडने थोडंसं काम झालेलं आहे. एकदम शांत आहे. मागच्या वेळेस तरी काम चालू होतं, आहेत वाटतं अजून. एक वर्कर दिसले मला. हां, तिकडे इलेक्ट्रिक खांबचं काम चालू आहे. हे बघा, इकडे पण काम चालू आहे. पण जस्ट लास्ट टाईम मी आलो होतो ना, त्यावेळेस पण इलेक्ट्रिक जे खांब होते ना त्याचं काम चालूच होतं. म्हणजे एवढं काय झालेलं नव्हतं. थोडं जिथपर्यंत होतं ना तिथपर्यंतच काम झालेलं आहे. विगनवाडीच्या पुढं इलेक्ट्रिक खांबचं काम येताना तर मला जे ट्रॅक दिसले ना हायवेने येताना, तर खांब काय असे दिसले नाही. पण मी आज या व्हिडिओमध्ये ना विगनवाडी, रायमोहा, राजुरी आणि बीड असे 4 स्टेशन कवर करणार आहे. आणि तुम्हाला दाखवणार आहे की इलेक्ट्रिक खांब जे आहेत ह्याचं काम कुठपर्यंत झालेलं आहे. आणि खरंच 1 तारखेपासून रेल्वे येणार आहे का नाही ते पण आपण चेक करू. जर इलेक्ट्रिक खांबवर जर चालणार असेल तर आपल्याला समजेल, एक अंदाज लावू शकतो की 1 तारखेपासून 1 एप्रिलपासून रेल्वे चालू होईल का नाही. आणि जर तिचा आणि इलेक्ट्रिक खांबचा काहीच जर संबंध नसेल तर मग चान्सेस आहेत येण्याचे. कारण की सगळं काम तर ऑलमोस्ट झालेलंच आहे, ट्रॅकचं आणि स्टेशनचं पण. तिथे एक वर्कर बसलेत, त्यांना विचारू आपण. त्यांचं ते बोर्ड लावायचं काम चालू आहे. आणि तिकडं काम झालं रेल्वेचं काय का इलेक्ट्रिक खांबचं एक्झॅक्ट काय काय आपण असं फिरत येऊन नंतर मग यांना विचारू की तुम्ही मागचा जो विगनवाडीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजेल की काय काम झालं. एवढं काही कामच झालं ना विशेष. नॉर्मल थोडं फक्त जे साईडने तिथे हे टाकून घेतले त्यांनी, रेती टाकून हे घेतली, खडी टाकलेली थोडीशी इथं आणि थोडी. बाकी काहीच असं 1 महिन्याच्या आसपास झालं, म्हणजे 27-28 दिवस झाले. असं काही एवढं हे नाही झालं, काम नाही, काहीच नाही झालं. म्हणजे काय विशेष दिसत नाही झालं जरी असलं तरी. पण सध्या आता त्यांचं जे काम चालू आहे ना आत्ताच्या, तर ते आहे इलेक्ट्रिक खांबावरतीच काम चालू आहे. इथे वर्कर बसलेले आहेत, आपण त्यांना विचारू ही जी ट्रेन म्हणजे ट्रेन जे चालणार आहे ती कशावर चालणार आहे, म्हणजे इलेक्ट्रिक खांबावर चालणार आहे का अजून कशावर चालणार आहे ते विचारू.
पण तरी पण आपण असं कन्फर्म नाही सांगू शकत की 1 तारखेपासून चालू होईल का नाही, कारण की आज आहे 29 ऑफ मार्च आणि फक्त 3 दिवस बाकी आहेत रेल्वे यायला. त्याच्यामुळं जरी इलेक्ट्रिक खांबावर जर असेल, अजून मी काय स्टेशनवरती नाही गेलो पुढच्या आणखी, पण मला तर दिसलं नाही. पण इलेक्ट्रिक खांबावर असेल तर मग चान्सेस खूप कमी आहेत. मला नाही वाटत की जर फक्त इलेक्ट्रिक खांबावरच चालणार असेल तर मग माहीत नाही. पण पुढचे स्टेशन आपण कवर करणार त्याचे आपल्याला कळलं की खरंच काम कुठपर्यंत झालं आहे ह्याचं इलेक्ट्रिक खांबचं. भैया ये जो अभी ट्रेन आने वाली है, ये जो एक खाम है ना, इलेक्ट्रिक खाम है ना, तो इसके ऊपर ही चलने वाली है. मतलब गाड़ी चलेगी ना, हाँ मतलब इस लाइट ऊपर से आएगी, हाँ उससे चलेगी. मतलब लाइट के ऊपर ही इसका डिपेंड है पूरा. हाँ. तो ये तो फिर इधर तक ही काम हुआ है. तो यहाँ तक के लाइट चलेगी, हाँ उसके आगे फिर काम होगा. फिर आगे पूरे काम चालू काम चालू है क्या? हाँ. हर स्टेशन पे काम चालू है. यहाँ से आगे उधर लाइट चालू है ना, अब यहाँ तक. अच्छा, ये इसका क्या काम है? ये लोकेशन है, पता चलेगा इससे हम कितने नंबर पे हैं. हाँ अच्छा लोकेशन लिखा हुआ है. अच्छा अच्छा. ते असं बोलत होते की प्रत्येक स्टेशनवरती इलेक्ट्रिकचं काम चालू आहे आणि जी ट्रेन चालणार आहे ते इलेक्ट्रिकवरच चालणार आहे, इलेक्ट्रिक खांबावर चालणार असं बोलत होते. चला आपण वरती जाऊया. जे बोर्ड लावलेले आहेत ना, ते बोर्डवरती समजतं की ते कुठल्या क्रमांकावर तुम्ही थांबलेले आहेत. पटरीचं पण काम बघितलं असेल तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये, ते पण एवढं विशेष म्हणजे इथपर्यंत झालेलं, एवढं काही जास्त नाही झालं. थोडंसं झालं पटरी म्हणजे चेंज, बाकी नाही झालं काही. ॲज इट इज तसंच आहे. आहेत एकदम शांत वाटतं इथं, माहिती आहे का? तिथं काम चाललं सगळं वर्करचं. मी तो खूप एक्सायटेड आहे 1 एप्रिलला एक्झॅक्टली काय होते ते बघण्यासाठी. म्हणजे ट्रेन येते का काय, म्हणजे काहीच मग सांगू शकत नाही आपण काय प्लॅन आहे. पण बघू आता 1 तारखेची वाट बघतो आपण. हे बघा असं काम चालू आहे खांबचं, काही विशेष नाही. हे मध्ये खांब, हे तार वगैरे नव्हते लावले, फक्त खांब वगैरे केलेले होते. थोडं म्हणजे सध्या तरी यांचं काम आहे चालू. हे बघा बघू शकता तारेचं काम चालू झालं इलेक्ट्रिक खांबचं. अभी रेलवे इसके ऊपर ही चलने वाली ना, रेलवे इसके बिना नहीं चलेगी ना. अच्छा तो अभी काम 1 तारीख से बोल रहे हैं शुरू होने वाला है. अच्छा पेपर पे आया था इसलिए मैंने बोला. अच्छा अच्छा, तो ऐसे ही काम आगे चलेगा. मतलब ये पूरा पटरी जहाँ तक पटरी है ना भैया, वहाँ तक खाम लगेंगे क्या, सिर्फ स्टेशन पे लगने वाले? हाँ अच्छा. जिथपर्यंत पटरी ना, हे ह्यांच्यालाच कन्फ्युजन आहे, ह्यांच्यालाच माहीत नाही की काय. म्हणजे काही जण बोलतात की जिथं जिथं स्टेशन आहे ना तिथंच खांब येणार इथं, आणि काय असं बोलत आहे की जिथं जिथं पटरी म्हणजे जिथं जिथं स्टेशन आहे ना तिथपर्यंतच खांबाचं खांब जे आहे इलेक्ट्रिक खांब त्याचं काम चालू.
हे यूट्यूब पे, यूट्यूब पे क्या? हाँ यूट्यूब पे आएगा। कहाँ से हो आप? क्या बोल रहे भैया? क्या क्या? तो फिर कैसे करोगे अभी? कैसे करोगे? मोबाइल किधर है? तो आप तो ऊपर लटके हो। फील मराठी वाइब्स ध्यान में आएगा, रहेगा? ओके ओके। तर हे बघा पटरीचं काम तर झालेलं आहे ऑलमोस्ट, फक्त पण खूप काय जण बोलत आहेत की ही जी पटरी जे इलेक्ट्रिक खांब आहेत ना, जिथपर्यंत पटरी आहे ना तिथपर्यंत इलेक्ट्रिक खांब येणार आहेत. आणि तो एक तिथला भैया बोलत होता की हे फक्त जिथे स्टेशन आहे तिथंच खांब नाही, पण नाही, जिथपर्यंत पटरी तिथपर्यंत खांब नाहीत. आणि हे पण बोलत होते की जी ट्रेन चालणार आहे ना ती ह्याच्या म्हणजे इलेक्ट्रिकवरच चालणार आहे. सो काम तर भरपूर राहिले बाबा. बेगनवाड़ी स्टेशन पे पूरी आटी मरवा रहे हैं सर हम। एचडी आटी मरवाने के बाद मान लीजिए घंटा बाद खाली हो जाए, पूरी आटी मरा देंगे, उसके बाद इसकी काटेंगे तुरंत। हे असं काम चालू आहे त्यांचं खांबचं. आणि आता ह्याच्यानंतर आपण पुढच्या स्टेशनला जाऊया जे आहे रायमोहा. तिथं पण आपण बघू की इलेक्ट्रिक जे खांब आहे त्याचं काम. आणि आता पुढे गेल्यानंतर समजेन आपल्याला की कितपट म्हणजे काम झालं आहे का नाही, ते आता पुढे गेलं कळून आपल्याला. वेगनवाडीचं स्टेशन तर तुम्ही बघितलंच आता की इलेक्ट्रिक खांबावरतीच फक्त काम चालू आहे, बाकी काहीच नाही, सगळं स्टॉप आहे आता इथं. फक्त इलेक्ट्रिक खांबावरच काम चालू आहे. ते पण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर ते पण काम जिथपर्यंत होतं ना तिथपर्यंतच झालं, त्याच्यापुढे काय खांबचं काम झालेलं तर नाही. आता आपण जाणार आहोत रायमोहा रेल्वे स्टेशनवर. तिथं गेलं बघूया की तिथं इलेक्ट्रिक खांबचं जे काम चालू आहे का नाही. चला आता आपण तिथं गेलं बघूया, आपल्याला समजेल. आत्ता मी जस्ट आलो आहे रायमोहा रेल्वे स्टेशनवरती. बघू शकता तुम्ही, हे बघा कुठेही तुम्हाला ना इलेक्ट्रिक जे खांब आहेत त्याचं काम झालेलं दिसत नाही, बिलकुल नाही. येताना पण ट्रॅक जे आहेत त्याच्यावर पण बघितले, तिथं पण काही काम झालेलं नाही बिलकुल. फक्त इलेक्ट्रिक खांब जे आहेत ते येऊन पडलेले आहेत, बाकी कुठला एक पण खांब दिसत नाही तुम्हाला. इलेक्ट्रिक खांब एक पण नाही. इवन वेगनवाडी आहे ना तिथपर्यंतच, तो पण पूर्ण एरिया कंप्लीट नाही झालेला, पण थोडंफार तिथपर्यंतच इलेक्ट्रिक खांबचं जे आहे ना ते मागच्या महिन्यातच कंप्लीट झालेलं आहे. मी थोडं झालं होतं, जे की व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही मागच्या, तर तुम्हाला समजेल. फक्त हे बघा इथं आणि इकडं इलेक्ट्रिक खांब येऊन पडलेले आहेत. आणि तिथे एक गोष्ट झाली आहे तिथं, ती तुम्हाला दाखवतो नंतर. बाकी हे बघा काहीच नाही बद्दल. म्हणजे आपण बघू शकता की स्टेशनवर दोन्ही पण स्टेशनला 1 महिन्यापासून काहीच काम झालेलं नाही, थोडंफार झालेलं आहे. पण असं वैयक्तिक जर तुम्ही खांब जर बघत असाल तर खांबावरती एवढं काही काम नाही झालं जेवढं 1 महिन्यात एक्सपेक्टेड होतं. आणि तर तुम्हाला डॅम शुअर सांगतो, जर रेल्वे जर इलेक्ट्रिकवर डिपेंड असेल ना, इलेक्ट्रिक खांबावर, तर 1 तारखेला रेल्वे येईल म्हणून पॉसिबलच नाही. कारण की इलेक्ट्रिक खांबचं कामच कंप्लीट नाही झालं तर रेल्वे येण्याचा प्रश्नच नाही. तरी पण माहीत नाही, काही एकदम शुअर काही नाही सांगू शकत की काय होईल. हे बघा लांब तो आहे ब्रिजचं काम झालेलं आहे तेवढं पूर्ण, बाकी इथलं काहीच काम नाही झालेलं. हे बसवलं आहे थोडंसं फक्त हे बघा, हे दिसतं तुम्हाला.
पण खांब इलेक्ट्रिक खांब मी स्पेशली हे 4 रेल्वे स्टेशनचं जे रेल्वे स्टेशन आहेत ना ते कवर करण्यामागचं कारणच माझं हे होतं की 4ही पण रेल्वे स्टेशन कवर करायचे ह्या ब्लॉगमध्ये. कारण की आपण फक्त आणि फक्त आलो ते हे बघण्यासाठी की रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रिक जे खांब आहे त्याचं काम कितपर्यंत झालं. कारण की मोस्ट ऑफ आता सगळं डिपेंड जे आहे ते त्याच्यावरच आहे. पण बघू शकता तुम्ही काहीच काम झालेलं नाही रेल्वे स्टेशनवर ह्या इलेक्ट्रिक खांबचं. आणि ज्यावेळेस मी रायमो स्टेशनवरती आलो ना त्यावेळेस तिथे एक बोर्ड लावलेला आहे तो कोणीतरी तोडला आहे आणि खाली फेकून दिला. आणि मी ज्यावेळेस आलो ना ज्यावेळेस कॅमेरा काढला ना त्यावेळेस 2 हे होते मुलं होते ते लगेच इथून पळून गेले. इथं इथं उभा राहिली होती तर मला वाटलं काहीतरी काम चालू असेल पण नाही. हे माहीत नाही मला. बघा हे पण फोडले का फुटले ते नाही सांगू शकत. पण हे बघा हे दिसते तुम्हाला, थुंकू नका. हे तोडून टाकलेलं इथून. हे बघा तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्हाला मी हे थुंकलेलं दाखवलं होतं. थुंकू नका म्हणून बोर्ड लावलेलं होतं त्याच्या खालीच थुंकलेलं होतं आणि इथं बोर्ड तोडून टाकलेलं होतं. म्हणजे काय लोक त्यांना डेव्हलपमेंट आहे जे म्हणजे चांगलं वाटतच नाही वाटतं. बाकी काहीच असं मेजर बदल नाही झालेला. आणि जे तुम्हाला एकदम पुढे दाखवलं होतं बघा एक कंस्ट्रक्शनचं काम चालू होतं तर ते जे आहे ना मला एकाची कमेंट आली होती ते जे आहे ना ते इलेक्ट्रिक DP आहे असं मला कमेंट आली होती. ती जी आहे DP मी बोललो होतो की ज्याला कोणाला जर माहीत असेल की ते कशाचं काम चालू आहे तर मला एकाची कमेंट आली होती की ती जे काम चालू आहे ते इलेक्ट्रिक DPचं काम चालू आहे. आणि आपण अजून पुढे जाऊन बघूया काय झालेलं काम. ऊन तेवढं पडलं आहे आता. तर रायमोहा ह्या रेल्वे स्टेशनवर पण इलेक्ट्रिक खांबचं काम कंप्लीट झालेलं नाही आहे. तर आता आपण इथून जाणार आहोत राजूर रेल्वे स्टेशनला आणि तिथं पण बघणार आहेत की तिथल्या लोकेशनचं तरी त्या लोकेशनमध्ये तरी इलेक्ट्रिक खांबचं काम झालेलं आहे का नाही. तर ते आता आपण जाऊ आणि मग बघूया. मी आता आला आहे राजुरीचं जे आपलं रेल्वे स्टेशन आहे तिथं आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त एवढं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे बॅक साईडला पण इथं आता वरती आलं आहे. म्हणजे कंस्ट्रक्शनचं थोडंफार काम झालेलं आहे इथं. आणि नाही तर नाही तर इलेक्ट्रिक खांब येऊन पडले आहेत ना कुठंच. म्हणजे येताना पण बघितलं ट्रॅक कुठंच इलेक्ट्रिक खांबचं जे काम झालेलं नाही बिलकुल नाही, थोडं पण नाही. फक्त आणि फक्त विगनवाडीला ते पण मागच्या व्हिडिओमध्ये जेवढं होतं ना तेवढंच काम झालेलं आहे. फक्त थोडंफार आता नॉर्मल चालू. बाकी बघू शकता तुम्ही काम काहीच नाही झालेलं. फक्त हे जे कंस्ट्रक्शनचं काम आहे ना ते झालेलं आहे. आणि इकडे हे जे आहे रूम येऊन पडलेलं आहे. तुमचं काय झालं आहे ते बघू आपण. इथे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे बघू. इकडे आणि तिकडे दोन्ही साईडच्या कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे.
या साईडला चालू आहे कन्स्ट्रक्शनचं काम. ते असं झिना बनवायचं काम चालू आहे वरती यायचं. हे असं वरती तर काहीच नाही, जसं आहे तसंच काही काम नाही केलं वरती. कलरचं पण काम राहिलं. बघू शकता तुम्ही काम. तर माहीत नाही, हा महिना खूप म्हणजे जो ह्या महिन्यामध्ये असं काही काम झालेलंच नाही जसं पाहिजे तसं. इलेक्ट्रिक खांबचं तर काहीच काम झालेलं नाही. बाकी थोडंफार नॉर्मल दुसरं काम झालेलं आहे. आता आपण जाऊ खाली. ठीक आहे, काहीच काम नाही आपल्या खाली. पण फक्त बघू शकता तुम्ही एवढंच काम झालेलं आहे कन्स्ट्रक्शनचं. जे पण थोडं एवढं पण हे पण असं एवढं काय नाही झालं. बाकी काय माहिती, पण थोडंफारच काम झालेलं आहे, जास्त काय नाही झालेलं. बघू शकता तुम्ही. आणि इलेक्ट्रिक खांबचं तर काहीच झालेलं नाही काम. हे लोखंडी पडलेलं आहे. आणि इकडे काम करण्यात झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही इलेक्ट्रिक खांबचं काम जे आहे काहीच झालेलं नाही. आणि इवन ह्याचं पण काम इथं पण सध्या कोण आता वर्क नाही करत. तसं सामान पडलेलं आहे. मध्ये तर भरपूर काम राहिले. तसं पण मागच्या वेळेस होतं तसंच आहे. थोडं फक्त हे कन्स्ट्रक्शनचं काम झालं. बाकी इकडं असं काही हे फक्त इथं खाली तिथं थोडंसं इथं पण साईडला काम चालू आहे. बाकी असं काही एवढं काम झालेलं नाही दिसत. आणि इलेक्ट्रिक खांबचं तर काहीच नाही. तर आता आपण जाऊया बीड रेल्वे स्टेशनला, तिथली कंडिशन बघू. तर मी आता आलो आहे बीड रेल्वे स्टेशनला. तुम्ही बघू शकता हे बघा, काही नवीन अपडेट नाही ह्याच्यामध्ये, काहीच अपडेट झालेलं नाही. तुम्ही बघू शकता एक पण खांब तर लांबचीच गोष्ट खांब इलेक्ट्रिक खांब पण येऊन पडलेलं नाही आहे. आणि काहीच काम नाही झालेलं. हे बघा जसं आहे तसंच आहे पूर्णपणे. काहीच झालेलं नाही काम. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला असंच दिसतं. हे तर जे लावून ठेवलं होतं कडापा, तो पण इथं फराशी लावलेलं होतं साईडला, ते काढून टाकलेलं. त्याच्यानंतर काहीच काम झालेलं नाही. आणि 1 तारखेला बोललेत की 1 एप्रिलला रेल्वे येणार आहे. आता ते माहीत नाही. मी पण 1 एप्रिलला जर ते पण तुम्हाला व्हिडिओ शूट करून अपलोड नक्की करेन. मी पण एक्सायटेड आहे रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी. पण बघू आता 1 एप्रिलला होतं आहे काय. सध्या तरी काहीच त्यांनी हे अपडेट काहीच केलेलं नाही. म्हणजे काहीतरी म्हणजे नवीन काहीच दिसत नाही. आपण पुढे जाऊन थोडंसं वाटलं तर बघू काय केलेलं आहे. पण तिथं जो ब्रिज खाली जाताना एक ब्रिज आहे, तिथं आता भराव सुरू आहे त्यांचा. बाकी त्याच्या व्यतिरिक्त असं काही दुसरं काही कामच नाही झालेलं. बघू शकता तुम्ही. जसं आहे तसंच आहे. बघू शकता. विगणवाडीपर्यंतच सध्या खांबचं काम चालू आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक खांबचं इकडे कुठंच आलेलं नाही. विगणवाडीपर्यंतच सुरू आहे सध्या काम.
इकडे हे झालं नवीन आणि खाली पण चालू आहे. तुम्हाला वरून दाखवतो. हे कंपाऊंड केलेलं आहे दिवस म्हणजे आधीच अगोदर हे जे टाकले ते ना खडी ते तर खूप दिवसापासून तसंच पडलेले नुसतं आणून टाकलेले, बाकी काही नाही. ओव्हरऑल सांगायचं म्हणलं तर आत्ता मी विगनवाडी, रायमोहा, राजुरी आणि हे बीड लास्ट असे चारही स्टेशन या व्हिडिओमध्ये कवर केलेले. तर ओव्हरऑल सांगायचं झालं तर चारही पण स्टेशनचं काम काही झालेलं नाही 1 महिन्यापासून. थोडंसं असं नॉर्मल अपडेट केलेले त्यांनी, थोडंसं नॉर्मल काम चालू आहे. बाकी इलेक्ट्रिक खांबचं म्हणतात तर फक्त विगनवाडीला चालू आहे, ते पण आधीच झालेलं होतं, थोडंफार चेंज केलेलं त्यांनी. बाकी ओव्हरऑल म्हणलं तर काही झालेलं नाही काम झालं, बाकी काहीच नाही. आणि बॅक साईडला थोडंसं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि पुढं थोडं पूल आहे त्याचं भरून घ्यायचं काम चालू आहे. तर असं आहे ओव्हरऑल. तुम्हाला सांगायचं झालं त्या व्हिडिओमध्ये, जर आता ते सगळ्यांना विचारलं म्हणजे ते बोलत होते इलेक्ट्रिक जे खांब आहेत त्याच्यावरतीच रेल्वे चालणार आहे. तर तसं जर असेल तर रेल्वे 1 तारखेला येणं पॉसिबलच नाही, कारण की इलेक्ट्रिक खांबचं काहीच काम झालेलं नाही. आणि तसं जर नसेल तर मग 1 तारखेला रेल्वे येऊ शकते. पण सध्या कन्फ्युजन चालू आहे की नेमकं इलेक्ट्रिक खांब तर बसवायचं काम चालू आहे, पण मी तर असंच ऐकलेलं आहे की इलेक्ट्रिकवरच ती जी ट्रेन आहे ती चालणार आहे. पण आता काही कन्फ्युजन झालं आहे खूप, की माहीत नाही आता काय होणार 1 तारखेला. खूप एक्सायटेड आहे 1 एप्रिलचं, बघू पुढे काय होतं ते. तर आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन असाच ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.